चला मैत्रिणींनो, आपण हॉटेलसारखा समोसा कसा बनवायचा ते बघूया. मी 2 कप इथे मैदा घेतला आहे. 2 ते 3 चम्मच रवा घेतला आहे बारीक. थोडीशी अजवाईन घेतली, 1 चम्मच अजवाईन घेतली आहे. ओवा घेतला आहे. थोडंसं मीठ घेतलं आहे, अर्धा चम्मच मीठ घेतला आहे. इथे मी घी घातलं आहे 2 चम्मच. आता आपण याला छान मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. मी 1 कप पाणी घेतलं आहे. छान घटसर कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. बघा, मी इथे छान कणिक मळून घेत आहे. समोशाची हे बघा, आपला समोशाची कणिक मळून झाली आहे. आता आपण याला अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ. समोशामध्ये सारण भरायचं आहे आपल्याला, त्याची तयारी करून घेऊ. मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. अद्रक, लसूण ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. हे बघा, मी बारीक केलं आहे. आता आपण गॅसवर कढई घेऊ. त्याच्यामध्ये आपण धने, 1 चम्मच धना, 1 ते 2 चम्मच जिरा आणि 1 चम्मच सोप छान आपण परतून घेऊ, छान भाजून घेऊ. हे बघा, आपले भाजून झालं आहे. आता आपण याला छान याच्यामध्ये कुटून घेऊ. आता आपल्याला याला खूप बारीक नाही कुटून घ्यायचं आहे, बारीक दरदरा टाईपचं कुटून घ्यायचं. बघा, आता पॅन ठेवू आपण गॅसवर. त्याच्यामध्ये ऑइल टाकू. हे बघा, मी ऑइल घालून घेतला आहे. आता आपण जे बारीक कुटून घेतलं आहे ते आपण धने, जिरा आणि सोप ते आपण आता छान भाजून घेऊ, छान फ्राय करून घेऊ. हे बघा, मी छान भाजत आहे. आता आपल्याला याच्यात मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली आहे ती घालून घेऊ. छान भाजून घेऊ ती पण 1 ते 2 मिनिट. काळी मिरेपूड टाकली अर्धा चम्मच. आता याच्यामध्ये मी 5 ते 6 आलू मी उकडून घेतले होते, ते टाकून घेऊ आणि मिक्स करू. आपण इथे मिक्स करून घेऊ. हे बघा, आपण छान बारीक करून घेऊ आलूला. छान आलू मिक्स झाला आहे. आता आपण मी हिरवे मटर घेतले आहे, वाटाणे घेतले आहे, ते मी छान बॉईल करून घेतले आहे. आता याच्यामध्ये अर्धा चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच नमक मिक्स करून घेऊ. चाट मसाला अर्धा चम्मच. बघा, छान मिक्स करून घेऊ. आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. बघा, मी कोथिंबीर घातली आहे. आता आपण याला साईडला ठेवून देऊ. आता आपण समोसा तळण्यासाठी आपण तेल गॅसवर ठेवून देऊ. एका गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलं आहे मी ना. आता समोसे बनवायला सुरुवात करू. हे बघा, मी कणिक छान मळून घेतली आहे. समोशाची पातील लाटून घेते आहे. आपल्याला थोडंसं ऑइल लावून छान लाटून घ्यायचे आहे. आपल्याला शेप पोळीचा गोल असतो तसा नाही द्यायचा, आपल्याला थोडासा लंबा द्यायचा आहे. समोशाची पारी बनवत आहोत आपण. आता आपण छान मी पतला लाटून घेतला आहे. आपण पोळी जशी लाटतो आहे तसं मी छान पतला लाटून घेतला आहे. त्यामधून चाकूने काप करून घेऊया. आता याला थोडंसं पाणी लावून घेऊया. आपली समोशाची पारी तयार आहे. आता याला कट केलेल्या भागापासून आपण याला जोडून घेऊ. कसं करताय तसं बघा.
याला आपण कोनसारखा शेप देऊन देऊ. आता याच्यामध्ये आपण जो आलूचा स्टफिंग मसाला तयार केला होता आपण तो त्याच्यामध्ये टाकून घेऊ, घालून घेऊ. जास्त पण भरायचा नाही आपल्याला. हे बघा मी समोसा कसा बनवत आहे ते. हे एक साईड आपल्याला मोडून घ्यायचा आहे आणि त्याला बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, हे इथे आपला समोसा तयार आहे. छान आपल्याला दाबून घ्यायचा आहे त्याला, स्टफिंग आपलं बाहेर नाही आलं पाहिजेत म्हणून. हे बघा, छान आपला समोसा तयार आहे. चला आपण दुसरा पण असाच बनवून घेऊ. हे बघा, आता मी इथे पूर्ण समोसे बनवून घेतले आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊ. छान फ्राय करून घेऊ. इथे मी इथं तेल ठेवलं होतं गरम करायला. आता आपण गरम झालं आहे तेल. आता समोसे आपण याच्यामध्ये तेलामध्ये घालून घेऊ. छान कमी आचवर आपण याला फ्राय करून घेऊ. हे बघा, आपले समोसे इथे फ्राय झाले आहे. मी आता प्लेटमध्ये काढून घेतो. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ.